सुरुवातीला बातमी ती दक्षिण चीन समुद्रातून। दक्षिण चीन समुद्रात पुन्हा एकदा एका चक्रीवादळाने धुमाकूळ घातलाय। जून महिन्यापासून सुरू झालेली चक्रीवादळांची ही मालिका सप्टेंबरमध्येही कायम दिसतेय। गेल्या 2-3 दिवसात फिलिपाईन्स, तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण चीनला रागासा या चक्रीवादळाने अक्षरशः झोडपून काढलंय। हे वादळ यंदाच्या हंगामातलं सर्वाधिक शक्तिशाली वादळ मानलं जात आहे। त्याचा कहर किती भयंकर आहे, कुठून आलं हे वादळ, कुठे पोहोचणार आहे ते पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। कोण आहे रागासा? कुठून आला रागासा? रागासानं का घातलंय धुमशान? या आठवड्याच्या सुरुवातीलाच फिलिपाईन्समध्ये थैमान घातल्यानंतर यंदाच्या हंगामातील सर्वात शक्तिशाली वादळानं आपला मोर्चा दक्षिण चीनकडे वळवला आणि वाटेत असलेल्या तैवान, हाँगकाँगला रागासानं आपल्या कवेत घेतलं। दक्षिण चीन समुद्रात वादळं नवीन नाहीत आणि हा हंगामही वादळांचाच आहे। मात्र यंदाच्या या वादळांची संख्या वाढली आहे आणि त्यांची तीव्रताही वाढती आहे। रागासा हे एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे। वादळाचा विकास प्रशांत महासागरात झाला। फिलिपाईन्सच्या उत्तरेकडे हे वादळ प्रथम धडकलं आणि त्यानंतर त्यानं तैवानच्या दक्षिण पूर्व किनारी भागाकडे वाटचाल सुरू केली। रागासा हा एक फिलिपिनी शब्द आहे। याचा अर्थ अचानक वाढलेला वेग। अगदी नावाप्रमाणेच हे वादळ अतिशय वेगाने वाटचाल करतंय। जपानच्या हवामान विभागाने 18 सप्टेंबरला या वादळाचं नाव रागासा ठेवलं। पश्चिम उत्तर प्रशांत महासागरात येणाऱ्या वादळांची नावं दर 6 वर्षांनी चक्राकार रूपाने बदलली जातात। यंदा या यादीत रागासाची भर पडली आहे। सुपर टायफून रागासा असं याचं वर्णन करण्यात आलंय। या रागासानं आता चीनच्या दक्षिण भागातही धुमाकूळ घातलाय। हाँगकाँग, मकाऊ तसंच व्हिएतनामच्या दिशेनेही हे वादळ सरकतंय। हे वादळ इतकं भयानक का आहे? रागासामध्ये वाऱ्यांचा वेग ताशी 205 किलोमीटर आहे। याच वेगानं त्यानं तैवानमध्ये प्रवेश केला। हे श्रेणी 5चं वादळ आहे। फिलिपाईन्स, तैवान, हाँगकाँग, मकाऊ, व्हिएतनामसह दक्षिण चीन प्रभावित झालेले भाग आहेत। या देशांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान 2025 मध्ये रागासा हे सर्वाधिक शक्तिशाली वादळ असलं तरी रागासा आधीही अनेक वादळांनी दक्षिण चीन समुद्रात धुमशान घातलंय। जून 2025 मध्ये वुटीप हे तीव्र उष्णकटिबंधीय वादळ आलं। हंगामातलं पहिलं नाव असलेलं हे वादळ होतं। जूनमध्ये एकूण 3 वादळं आली। कंबोडिया, फिलिपाईन्स, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, दक्षिण चीन, हाँगकाँग, मकाऊला या वादळाचा तडाखा बसला। या वादळामुळे $253 दशलक्ष नुकसान झालं तर 17 जणांचा मृत्यू झाला। 5 जुलै 2025ला डॅनश चक्रीवादळानं तडाखा दिला। दक्षिण चीन समुद्राच्या ईशान्येकडून उत्तर पूर्वेकडे सरकत हळूहळू या वादळानं वेग घेतला। चीन, व्हिएतनाम आणि जपानला तडाखा बसला। $113 दशलक्ष नुकसान झालं। 10 जणांचा यात मृत्यू झाला। 18 जुलैला विफा वादळाची सुरुवात झाली। मजबूत आणि प्राणघातक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ मानलं जातं। फिलिपाईन्स, हाँगकाँग, मकाऊ, दक्षिण चीन आणि उत्तर व्हिएतनाम तसंच कंबोडिया, लाओस, थायलंडला याचा फटका बसला। $1.09 अब्ज यात नुकसान झालं तर 60 जणांचा मृत्यू झाला। 24 ऑगस्ट 2025ला काझिकी वादळानं तडाखा दिला। हेनान बेटावरील सान्या शहरात हे वादळ धडकलं। चीनमध्ये काझिकीचं नाव जियान्यू हे ठेवण्यात आलं। दक्षिण चीन समुद्रात उष्णकटिबंधीय उदासीनतेतून याची निर्मिती झाली। फिलिपाईन्स, हाँगकाँग, मकाऊ, दक्षिण चीन आणि व्हिएतनाम तसंच कंबोडिया, लाओस, थायलंडला याचा फटका बसला। 24 ऑगस्टच्या मध्यरात्री तीव्र उष्णकटिबंधीय वादळात याचं रूपांतर झालं। $32.1 दशलक्ष नुकसान झालं तर 14 जणांचा मृत्यू झाला। या व्यतिरिक्त इतर अनेक छोटी मोठी वादळं या देशांमध्ये धडकली, मात्र त्यांची तीव्रता सामान्य होती। दरम्यान दक्षिण चीन समुद्रात आलेलं रागासा हे एकमेव शक्तिशाली वादळ नाही तर याआधीही या समुद्रात भीषण वादळांनी थैमान घातलंय। मे 2006 मध्ये चंचू चक्रीवादळ आलं। या वादळानं अचानक रौद्र रूप धारण केलं। फिलिपाईन्समध्ये कॅलेओ या नावानं हे वादळ ओळखलं गेलं। या वादळामुळे फिलिपाईन्समध्ये $2.15 दशलक्ष नुकसान झालं। 41 नागरिकांचा मृत्यू झाला तर 17 व्हिएतनामी मासेमारी बोटी बुडाल्या। नोव्हेंबर 2001 मध्ये लिंगलिंग टायफूनमुळे फिलिपाईन्सला सर्वाधिक फटका बसला। यात 171 नागरिकांचा मृत्यू झाला। सप्टेंबर 2024 मध्ये यागी या सुपर टायफूननं व्हिएतनामला सर्वाधिक तडाखा दिला। सुमारे $1.6 अब्ज नुकसान झालं। 2,37,000 घरांचं नुकसान झालं तर 84,000 घरं जलमय झाली। म्यानमारमध्येही 65,000हून अधिक घरांचं नुकसान झालं। चीनमध्ये 50,000हून अधिक आणि फिलिपाईन्समध्ये 12,000 घरांचं नुकसान झालं।
व्हिएतनाममध्ये अंदाजे 3 दशलक्ष लोक बाधित झाले, तर म्यानमारमध्ये 3,20,000 लोक विस्थापित झाले. मे 2023 मध्ये म्यानमारमध्ये आलेल्या मोर्चानं मोठा विनाश केला. यात किमान 463 नागरिकांचा मृत्यू झाला. दक्षिण चीन समुद्रात जून ते नोव्हेंबर हा साधारणपणे वादळांचा हंगाम समजला जातो. दक्षिण चीन समुद्र उष्णकटिबंधीय झोनमध्ये येतो. इथं उष्णता अधिक असते. समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान जास्त असल्यानं बाष्पीभवनामुळे चक्रीवादळांना लागणारी ऊर्जा मिळते. कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं. तिथं हवेची आर्द्रता खूप जास्त असते. ती चक्रीवादळांना ऊर्जा पुरवते. उंचीनुसार वाऱ्याच्या वेगात आणि दिशेत बदल होतो. त्यामुळे वादळांना स्थैर्य मिळतं आणि ते अधिक मजबूत होतात. पृथ्वीच्या फिरण्यामुळे निर्माण होणारा कोरिओलिस इफेक्ट चक्रीवादळांना फिरण्यास आणि विकसित होण्यास मदत करतो. या प्रदेशात मान्सून वारे सक्रिय असतात आणि ते या हवामान प्रणालीच्या निर्मितीसाठी योग्य परिस्थिती निर्माण करतात. अशा अनेक भौगोलिक कारणांमुळे दक्षिण चीन समुद्रात अनेक वादळं तयार होतात. मात्र अलीकडच्या काळात त्यांची संख्या वाढतीये आणि त्यासह त्यांची तीव्रताही वाढतीये. त्यामुळे रागासासारख्या शक्तिशाली वादळांना तोंड देता देता प्रगत राष्ट्रांच्याही नाकी नऊ येतात. तिथं अविकसित देशांचा निभाव लागणंही कठीण आहे. सध्या तरी रागासानं मांडलेल्या या थैमानाला कसं सामोरं जायचं याचाच विचार हे देश करतायत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.